जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक 9 समास 1 ते 10 यांच्यातील सारांश काय आहे ते पाहणार आहोत. माणसाला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असते. त्याचा मूळचा स्वभाव ज्ञानमय असल्याने अज्ञानामध्ये त्यास चैन पडत नाही. अज्ञान घालवण्याचा तो सतत प्रयत्न करतो, पण त्याची दिशा चुकते. इंद्रियांना दिसणारे दृश्यविश्व सत्य मानून त्याचे ज्ञान तेच खरे ज्ञान असे तो समजतो, परंतु तो अज्ञानाचाच प्रकार असल्याने माणसाला समाधान लाभत नाही. ज्ञानाचे केंद्र हे अदृश्यात आहे, सूक्ष्मात आहे. या विश्वाचे पालनपोषण करणारी जी प्रब्रह्मरूपी अदृश्य आणि सूक्ष्म सद्वस्तू आहे ती ज्ञानमय आहे. तिचे ज्ञान करून घेतले की अज्ञान संपूर्ण नाहीसे होते व खरे समाधान लाभते. ती सद्वस्तू अतींद्रिय आहे, म्हणून तिचे वर्णन करताना इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य जगासारखी नाही असे सांगावे लागते. ज्ञान दृश्याचे असो किंवा अदृश्याचे, ते जाणीवमय असते. जाणीव सगळीकडे व्यापून आहे. जी जाणीव पिंडामध्ये आढळते तीच ब्रह्मांडामध्ये वास करते. म्हणून आत्मज्ञान झाले की त्यातूनच ब्रह्मज्ञान प्रकट होते. आत्मज्ञान होण्यासाठी जाणीवेशी अन्यन्य व्हावे लागते. आपली वासना अन्यन्य किंवा समरस होण्याच्या आड येते. वासनेमुळे आपण आपल्या देहाशी समरस होतो. आपण देहाइतके अकुंचित बनतो. माणसाने अवगुण सोडून सद्गुणाचे पालन केले तर भाग्य त्याच्या पाठीमागे आपोआप लागते. माणूस म्हणजे आत्मा, मन आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम आहेत. या तिघांना आत्मा आणि मन या 2 भागात विभागता येते. आत्मा प्रब्रह्म स्वरूप आहे, तर मन आणि शरीर दोन्ही पंचभूतात्मक दृश्य विश्वाचा भाग आहेत. दृश्यातून निर्माण झालेले मन आणि शरीर दृश्याचे ज्ञान करून घेण्यास सोयीचे आहेत. आपली बुद्धी, वाणी व इंद्रिय दृश्याचा विचार करतात, परंतु प्रब्रह्म हे अतींद्रिय आहे. तेथे बुद्धीला, वाणीला आणि इंद्रियांना प्रवेश नाही. ब्रह्म हे निराकार आणि अद्वैताने भरलेले एकच एक आहे, तर बुद्धी ही द्वैताने किंवा वेगळेपणाने भरलेली आहे. माणसाचे मन हे अस्थिर आहे. ते एकाच वेळी अनेक विषयांचा विचार करीत असते. त्यामुळे ब्रह्माविषयी सुद्धा माणसाची बुद्धी ही अनेक प्रकारचा विचार करत असते. ब्रह्म कसे आहे, कसे नाही याच्या विचारात ते अडकलेले असते. या शंका अशंका नाहीशा करण्यासाठी श्री समर्थांनी ब्रह्माची लक्षणे सांगितली आहेत. आता आपण ब्रह्माची काही प्रमुख लक्षणे पाहू. ब्रह्माला आकार, विकार व आधार नाही. ब्रह्माला मर्यादा नाही, कोणतीही उपाधी नाही. ते अमर्याद आहे. ब्रह्म हे निर्गुण आणि निरंतर आहे. ब्रह्म हे निर्मळ, निश्चल आणि निसंग आहे. ब्रह्म हे निर्लेप आणि निकर्म आहे. त्याला काहीच चिटकत नाही किंवा त्याच्या ठिकाणी कोणतेही कर्म नाही. ब्रह्माला काही नाव नाही, रूप नाही आणि जन्मही नाही. ब्रह्म हे अगणित आणि अक्षय आहे. ब्रह्म हे नीती अनितीच्या पलीकडे आहे. त्यास झीज नाही. ब्रह्म हे अडळ आहे. ब्रह्म हे एकच एक आहे. तेथे दुसरे काही नाही. ते अतींद्रिय आहे. ब्रह्माला तोडता येत नाही, मोडता येत नाही. ते पाण्याने भिजत नाही. सांगण्याचे तात्पर्य असे की प्रब्रह्म हे साऱ्या दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे. त्याच्यासारखे तेच आहे. दुसरे काही त्याच्यासारखे नाही. सद्गुरूची संगत केल्याने त्याचा अनुभव येतो आणि त्याचे स्वरूप समजते. इंद्रियांना जे जे दिसते ते सारे दृश्य असते आणि दृश्य हे कालांतराने नाश पावते, परंतु दृश्याला आतबाहेर व्यापून असणारे परमात्म स्वरूप जसेच्या तसे राहते. पंचमहाभूतात्मक पदार्थांना सर्व बाजूंनी व्यापून असणारे आत्मस्वरूप हे अतींद्रिय आहे, अदृश्य आहे. प्रत्येकाच्या जवळ ते असून सुद्धा त्याची कल्पना आपणास नसते. सर्व गोष्टी इंद्रियांनी पाहण्याची सवय लागल्याने अतींद्रिय व सूक्ष्म परमात्म स्वरूप आपण डोळ्यांनी पाहावे असे म्हणतो, परंतु ते कधीच शक्य होत नाही. आपण आकाश पाहतो त्यावेळी आपल्याला आकाश दिसते असा भास होतो. आकाश वेगळेपणाने आपणास दिसतच नाही, कारण सर्व बाजूंना ते पसरलेले असते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व दृश्य वस्तूंना सगळीकडे आतबाहेर व्यापून आहे. भगवंताचे स्वरूप हे पाण्यात व्यापून आहे, परंतु ते भिजत नाही. पृथ्वीमध्ये व्यापून आहे, परंतु ते झिजत नाही. अग्नीमध्ये व्यापून आहे, परंतु ते जळत नाही. वाऱ्यामध्ये व्यापून आहे, परंतु ते हलत नाही. अशा प्रकारे
सर्व ठिकाणी व्यापून असणारे स्वस्वरूप भेदरहित व समान आहे. ते अनुभवाच्या कक्षेमध्ये आणणे कठीण असते. त्या भेदरहित स्वरूपामध्ये अहंकार हा भेद निर्माण करतो. स्वस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अहंकार नाहीसा करून त्याच्याशी समरस व्हावे लागते. पण आपल्याला अहंकार कायम ठेवून अनुभव घेण्याची सवय लागलेली असते. तीच सवय आपण स्वस्वरूपास लागू करतो. त्यामुळे मी देह आहे या अहंकाराने दृश्याचा अनुभव घेणे आणि मी ब्रह्म आहे या अहंकाराने स्वरूपाचा अनुभव घेणे, हे दोन्ही अनुभव अभेदात भेद निर्माण करतात. अनुभव म्हणजे स्वरूपाशी अन्यन्यपणा होय. अन्यन्यपणा म्हणजे जे अन्य नाही ते अनन्य होय. जेथे दोनपण, निराळेपण किंवा वेगळेपण नसते तेथे अनन्यपण असते. उदाहरणार्थ आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला अर्पण करणे. अहंकाराने वेगळेपण येते, पण अहंकार गेला की आत्मा एकच एक आत्मपणाने जसाच्या तसा राहतो. अनन्य झाल्याखेरीज स्वरूपानुभव येत नाही. संत वचनावर मनन किंवा चिंतन केले तर स्वरूपानुभवाचे आकलन होऊ लागते. त्यासाठी दृश्य विश्वामधील तत्वांचे विवरण करावे. निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावा. आपण कोण आहे हे पाहावे. म्हणजे स्वरूप कसे आहे ते कळू लागते. अशा रीतीने स्वरूपाशी अनन्य झाल्यावर माणूस महापुरुष बनतो. जगात माणसाचे दोन वर्ग आढळतात. एक म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव असणाऱ्या माणसांचा आणि दुसरा म्हणजे स्वरूपाचा अनुभव नसणाऱ्या माणसांचा. पहिल्या वर्गाचा अनुभव हा अतींद्रिय अदृश्य परमात्म वस्तूचा, तर दुसऱ्या वर्गाचा अनुभव हा दृश्य आणि नाशवंत वस्तूंचा असतो. पहिल्या वर्गातील माणसांना ज्ञानी म्हणतात, तर दुसऱ्या वर्गातील माणसांना अज्ञानी म्हणतात. दोघांच्या अनुभवाच्या प्रती निराळ्या, पातळी निराळ्या, कक्षा निराळ्या, रचना निराळ्या व साधने निराळी असतात. ज्ञानी माणसाला ज्ञानपूर्वकाली अज्ञानाचा अनुभव असतो, म्हणून त्यास ज्ञान उत्तरकाली अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनाची कल्पना असते. परंतु अज्ञानी माणसाला मात्र ज्ञानी माणसाच्या अवस्थेची कल्पना असत नाही. ज्ञानी पुरुष हा आत्म्याशी एकरूप असतो, तसा अज्ञानी पुरुष हा देहाशी एकरूप असतो. अज्ञानी माणसाला आपला अनुभव समजावून सांगण्यासाठी ज्ञानी पुरुषास अज्ञानी माणसाचीच भाषा वापरावी लागते. ज्ञानी पुरुष अज्ञानाची भाषा समजू शकतो, परंतु अज्ञानी पुरुष ज्ञानाची भाषा समजू शकत नाही. ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो आणि सांगतो. उदाहरणार्थ, ज्याच्यापाशी संपत्ती नसते तो मोठे साहस करू शकत नाही. त्याला साहसाची मोठी कल्पनाच करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्याचा अनुभव अगदी कमी असतो त्यास ज्ञानीपुरुषाच्या विशाल अनुभवाची कल्पना करता येत नाही. स्वानुभवी पुरुषच आत्मज्ञानी पुरुषास ओळखतो. नुसत्या देहाच्या दृष्टीने बघितले तर एखादा सिद्ध पुरुष बद्धासारखा दिसेल, तसेच एखादा बद्ध माणूस सिद्धासारखा दिसेल, परंतु त्या दोघांची योग्यता सारखी नसते. ज्ञानी पुरुष हा बाहेरून सामान्य माणसासारखा दिसतो, परंतु त्याची आतील अवस्था अगदीच वेगळी असते. त्याचे अंतर्याम परमात्म स्वरूप असते. ज्याप्रमाणे एखादे लाकूड अग्नीने जेव्हा जळते तेव्हा अग्नीला त्या लाकडाचा आकार येतो, परंतु अग्नी लाकूड कधीच बनत नाही. त्याचप्रमाणे साधूचे ब्रह्मज्ञान त्याच्या देहात राहते, परंतु त्याचे ज्ञान देहरूप कधीच होत नाही. ते देहावर अवलंबून राहत नाही. साधू पुरुषाच्या देहावरून त्याच्या ज्ञानाची कल्पना करता येत नाही. तसेच एखादा ओढा गंगेला मिळाल्यावर तो गंगारूप होतो, त्याला वेगळे करता येत नाही. त्याचप्रमाणे साधू आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर त्याचे वेगळे काही शिल्लक राहत नाही. भगवंताची जी अंतर्स्थिती असते तीच त्याची असल्याने तो मनुष्यवेश धारण केलेला परमात्माच होय. हे सर्व समजण्यासाठी आपण स्वतः त्या अवस्थेच्या जवळ गेले पाहिजे. म्हणून ज्ञानी ओळखण्यास आपण ज्ञानी बनले पाहिजे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी किंवा जे ब्रह्मांडी तेच पिंडी असे आपण म्हणतो, परंतु ब्रह्मांड हे खूपच मोठे आहे आणि ब्रह्मांडामध्ये अनेक पदार्थ आहेत. ब्रह्मांडामध्ये 33 कोटी देव, अनेक तीर्थे आणि कोट्यावधी जीव आहेत. ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष योनीतील सर्व प्राणी आहेत. असंख्य वनस्पती आहेत. वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे कितीतरी पदार्थ ब्रह्मांडात निर्माण झालेले आहेत. त्यामुळे एवढे सर्व पिंडात दाखवता येणे शक्य नाही. त्यामुळे पिंड आणि ब्रह्मांड
यांची रचना समान आहे यात तथ्य नाही असे वाटते, परंतु विवेकबुद्धीने विचार केला तर हे सारे विश्व पंचमहाभूताचे बनलेले आहे. जगातील प्रत्येक पदार्थ पंचभूतात्मक आहे. अर्थात पिंडात आणि ब्रह्मांडात सर्व पंचभूतांचाच पसारा पाहावयास मिळतो. परमात्म स्वरूपापासून प्रथम आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न आणि अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला. हे सारे दृश्य विश्व आणि त्यामधील अचेतन व सचेतन असे सर्व पदार्थ पंचमहाभूतांच्याच मिश्रणाने तयार होतात. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी असे म्हणतात. 5 भूते आणि 3 गुण मिळून 8 होतात. हीच ती अष्टधा प्रकृती होय. 5 भूतापैकी प्रत्येकाचा कमी जास्त भाग आणि 3 गुणांचे कमी जास्त प्रमाण हे दोन्ही मिळून अनंत प्रकारच्या दृश्य वस्तू निर्माण होतात. म्हणूनच या विश्वाला विविधता येते आणि आपण हे सर्व पाहून आश्चर्यचकित होतो. उदाहरणार्थ, काळा व पांढरा रंग एकत्र मिसळले की पारवा रंग तयार होतो. काळा व पिवळा रंग एकत्र मिसळला की त्यापासून हिरवा रंग तयार होतो. अशा रीतीने रंगांचे मिश्रण केले तर मूळ रंग बदलतात आणि नवीन रंग तयार होतात. आकाशातील इंद्रधनुष्य हे असेच अनेक रंगांचे मिश्रण आहे. पाणी हे एकच आहे, परंतु त्यावर तरंग उमटू लागतात. तरंगामध्ये इतक्या जलद गतीने बदल घडतात की त्यांची गणती करणे अशक्य होते. 5 भूतापैकी पाणी एक भूत आहे. त्याचे एकट्याचेच इतके असंख्य फेरबदल होतात. मग 5 भूतांचा पसारा केवढा अपार असेल याची आपण कल्पनाच करावी. 84 लक्ष योनीमधील जीव, प्राणी आणि इतर सर्व काही हे पाण्यापासूनच निर्माण होतात. अर्थात पिंडात आणि ब्रह्मांडात सर्व पंचभूतांचाच पसारा पाहावयास मिळतो. परमात्म स्वरूपापासून प्रथम आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, एकाच पाण्यापासून पाने, फुले, फळे असे वेगवेगळे बदल घडून येतात. सूक्ष्म बुद्धीने विचार केला तर याचे आपणास स्पष्टपणे आकलन होते. परमार्थाविषयी बोलायचे म्हटले तर परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे, तो बहिरंगाचा विषय नाही. माणसाला मुख्य अंतर्निष्ठा हवी. बाहेरच्या परिस्थितीवरून व्यक्तीच्या अंतरंगात काय चालले आहे हे सांगता येत नाही. बाहेरून कितीही थाटमाट केला तरी तो व्यवहारात चालून जातो, परंतु परमार्थामध्ये तो चालत नाही. परमार्थामध्ये अंतर्निष्ठा म्हणजे आत्मनिष्ठाच लागते. जसे कर्म तसे फळ याप्रमाणे जो ज्याची उपासना करतो तो त्या लोकात जातो. देवतांची उपासना करणारा किंवा भक्ती करणारा देवलोकात जातो. पितरांची उपासना करणारा पितृलोकात जातो. भूतांची उपासना करणारा भूतलोकात जातो आणि निर्गुण परब्रह्माची उपासना करणारा स्वतः निर्गुण ब्रह्मरूप बनतो. आता निर्गुणाची उपासना करणे म्हणजे काय तर आपण निर्गुणाशी अन्यन्न व्हावे. मीपणा बाजूस सारून त्यामध्ये मिसळून जावे. निर्गुणाशी समरस होणारा निश्चितपणे धन्य होऊन जातो. खरा देव ओळखण्यामध्येच जीवनाचे खरे सार्थक आहे. मी कोण आहे याचा सूक्ष्म विचार करावा. देव पाहावा तर तो निर्गुण व निराकार आहे. मीपणाचा विचार केला तर तो खरा नाही. खोल विचार केला तर स्वयं म्हणजे मी तोच आहे, मी आत्माच आहे असा निसंशय निर्धार होतो. मी आत्माच आहे असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनतो त्याला साधनाचे बंधन राहत नाही. साधन करून जे काही साधायचे ते आत्मस्वरूप स्वतःच बनल्यावर साधन संपते. आत्मज्ञान झाले तरच जीवन सार्थकी लागते, नाहीतर वाया जाते. त्यामुळे साधनाने आपल्याला काय साधायचे आहे आणि नियमाने वागून आपल्यास कोणते फळ मिळवायचे आहे याबद्दल आपला विचार अगदी स्वच्छ आणि बरोबर असावा. आपण आत्मस्वरूप असल्याने उगीच भलत्या कल्पना करून चुकीच्या मार्गाने जाऊ नये. देहाचा विचार केला तर तो 5 भूतांचा आहे. जीवाचा विचार केला तर तो ब्रह्माचा अंश आहे. म्हणून जो अन्यन्न होतो तोच परमात्म्यापर्यंत पोहोचतो. भगवंताची ओळख करून घेण्यातच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. मीपणाचा शोध करता करता साऱ्या दृश्याचा निराश होतो. शेवटी शुद्ध आत्मा शिल्लक उरतो आणि सोहम मी तोच आहे असा साक्षात्कार होतो. हीच परमार्थाची खरी खूण आहे. एखाद्या रंकास राज्यप्राप्त झाले म्हणजे त्याच्या जीवनात सर्व बाजूंनी बदल घडून येतो. त्याचप्रमाणे जीव ब्रह्मरूप झाला की त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो. साधन करता करता
साधक स्वतः साध्यरूप बनतो, मग त्यास काही शिल्लक उरत नाही. परमार्थाचा संबंध हा माणसाच्या अंतरंगाशी असतो. त्यामध्ये वृत्ती सुधारावी लागते, वासना क्षीण करावी लागते. सर्व काही करून मीपणाने कशातही न अडकणारा ज्ञानीपुरुष धन्य होय. त्याला ओळखण्यासाठी आपणाससुद्धा ज्ञानमय व्हावे लागते. अशा प्रकारे गुरु शिष्य संवादरूपी दशक 9 समास 1 ते 10 यांच्यातील सारांशाचे विवेचन इथे संपन्न होत आहे. आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा व सदैव सुखी, समाधानी, समृद्ध आणि आनंदित राहा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.